काँग्रेस पक्षाच्या 139व्या स्थापना दिनानिमित्त आज नागपूरमध्ये है तैयार हम महारॅली। काँग्रेस 2024च्या लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार। महारॅलीसाठी काँग्रेसची जोरदार तयारी। गोंदियातील कार्यकर्ते नागपूरला रवाना होणार, तर दीक्षाभूमीवरून बाईक रॅली। काँग्रेसच्या नागपुरातल्या महारॅलीला सोनिया गांधी, प्रियंका गांधी अनुपस्थित राहण्याची शक्यता। काँग्रेसच्या वरिष्ठ सूत्रांची माहिती। राहुल गांधीही 1 तास उशिरा पोहोचण्याचा अंदाज। राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची वर्षा बंगल्यावर भेट। मराठी पाट्या, टोलचा मुद्दा, धारावी पुनर्विकास या विषयांवर चर्चा झाल्याची माहिती। 20 जानेवारीला सकाळी 9 वाजता अंतरवालीतून जरांगे पायी मुंबईकडे कूच करणार। बीकेसी, आझाद मैदान, शिवाजी पार्क यापैकी एका मैदानावर आंदोलन होणार। सुप्रीम कोर्टात क्युरेटिव्ह पिटिशन। मराठा समाजाच्या एकजुटीमुळेच दाखल। जरांगे पाटलांचं वक्तव्य। ओबीसीतून आरक्षण देण्याचा कायदा लवकरात लवकर पारित करा, जरांगेंची सरकारकडे मागणी। आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची विशेष रणनीती। देवेंद्र फडणवीस फेब्रुवारीपासून दररोज 3 सभा घेणार। 45हून अधिक जागा जिंकण्याचा निर्धार। राम मंदिर निर्मितीचा आनंद, मात्र भाजप मंदिरावरून राजकारण करते की व्यवसाय माहीत नाही। शरद पवारांचा हल्लाबोल। आमंत्रण मिळालं नसल्याचीही माहिती। अमरावतीमध्ये शरद पवार आणि बच्चू कडू यांच्यात भेट। शेती आणि सामाजिक विषयावर चर्चा झाल्याची कडूंची माहिती। शिंदेंसोबतच कायम राहणार असल्याची स्पष्टोक्ती। प्रॉपर्टी एजंट्सना 1 जानेवारीपासून महारेराचं प्रमाणपत्र अनिवार्य। प्रमाणपत्र न घेतल्यास कारवाई होणार। एमफिलचे प्रवेश तातडीने थांबवण्याच्या यूजीसीच्या सूचना। 2022 नंतर प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या पदवीला मान्यता नाही। परिपत्रकाद्वारे यूजीसीकडून स्पष्टता। शिवडी न्हावा शेवा प्रकल्पाचं 12 जानेवारीला लोकार्पण होण्याची शक्यता, तर पंतप्रधानांची वेळ मिळवण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।